क्या आप भी सोच रहे हैं 10th के बाद करियर बनाने की? तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर। MSCIT के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स, टैली प्राइम विद GST कंप्यूटर प्रोग्रामिंग, मराठी एंड इंग्लिश टाइपिंग, ऑटोकैड, कोर जावा, एडवांस्ड एक्सेल जैसे एडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर, फुल्ली AC क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग, बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर, डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं। जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना? एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स, हरड़, मालवड। फोन नंबर 9423304274। होडावडा गावातील मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गेल्या वर्षी बायोल्युमिनिकन्स मशरूम म्हणजे चमकणारी अळंबी सापडली होती। महाराष्ट्रात प्रथमच सापडलेल्या या अळंबीची नोंद घेत जर्नल ऑफ थ्रेटेड टेक्सा या नियतकालिकेत त्याची माहिती प्रसिद्ध झाली होती। या पार्श्वभूमीवर यावर्षी पुन्हा एकदा माणगावकर यांच्या परसबागेत चमकणारी अळंबी दिसून आली आहे। त्याबाबतची माहिती माणगावकर यांनी दिली आहे। महाराष्ट्रात याआधी पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्य आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव संवर्धन क्षेत्रामध्ये प्रकाशमान बुरशीची नोंद झाली आहे, परंतु होडावडे येथे सापडलेली चमकणाऱ्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे। या चमकणाऱ्या अळंबीचं नाव मायसेना फ्लोरोफॉस असून या अळंबीची नोंद 26 एप्रिल 2024 रोजी जर्नल ऑफ थ्रेटेड टेक्सा या नियतकालिकेत प्रसिद्ध झाली आहे। या अळंबीबरोबरच माणगावकर यांनी त्यांच्या बागेत आढळलेल्या विविध पक्षी, फुलपाखरं, साप आणि बेडकांच्या जातींची नोंदी केल्या असून त्यांच्या बागेला विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत। या पार्श्वभूमीवर गतवर्षी नोंद घेतलेल्या चमकणारी अळंबी यावर्षी देखील दिसून आल्याने ती पाहण्याचं अनेकांना कुतूहल निर्माण झालंय। याबाबतची माहिती माणगावकर यांनी दिली असून त्याचे एक छायाचित्र देखील त्यांनी शेअर केलं आहे।